नमस्कार मित्रांनो, मी आशिष पोटभरे मनापासून स्वागत करतो आपलं दैनिक पशु बाजार या युट्यूब चॅनल मध्ये. तर आपण आज माळेगाव मध्ये काय तयारी चालली आहे नेमकी ते बघण्यासाठी आलेलो आहोत. आज हा व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे आणि उद्या ही बघा इकडे जनावरांचं पूर्ण प्रदर्शन भरणार आहे. श्वान गट, कुक्कुट गट, दुधाळ गाईचा गट, म्हशीचा गट, देवणी, लाल कंदारी या सर्व प्राण्यांचे उद्या प्रदर्शन भरणार आहे. उद्या म्हणजे 19 तारखेला हे प्रदर्शन आहे मित्रांनो. तर आपण तत्पूर्वी जे लोक आलेले आहेत जागा धरून बसण्यासाठी त्यांच्याकडून त्यांच्या जनावरांच्या मुलाखती घेऊयात. एक इकडं पप्पा कुठे गेले तुझ्या? बरं ये तर तुला धरू देते का गाय? नाही. बघू शकता मित्रांनो, त्या दिदीचे पप्पा बाहेर गेलेले आहेत. किती छोटे छोटे लेकर हौसेने येत असतात गायीचे प्रदर्शन दाखवण्यासाठी. ये ना दीदी पुढं. नाव काय बाळा तुझं? रागिनी. रागिनी. आणि नाव? पवार. पप्पाचं नाव काय? पूर्ण नाव सांग तुझं. रागिनी दशरथ पवार. बर बर. कितीला आहेस शाळेत? दुसरी. दुसरीला. गाई सोबत आलीस इकडं. आवडते का तुला इकडे यायला माळेगावला? दरवर्षी येतेस? गेल्या वर्षी आलतीस का? हा. किती गाय घेऊन येतात? 4. 4 येतात. घरी किती आहेत? घरी किती नाही. आता सगळ्या घेऊन आला घरच्या. दरवर्षी येतात. कोणतं गाव आहे? कुणकी. कुणकी. कुठं आहे ग? तिकडे जामजळकोटकडे आहे का? मित्रांनो बघू शकता लहान लेकराला किती आवड आहे. तिला तू खाऊ घालतीस का? माय काय खाऊ घालतीस? वैरण. वैरण का? बर बर. शाळेत कितीला? दुसरीला आहेस? आज शाळेत जात नाहीस का आता 2-3 दिवस? माळेगाव असते तेव्हा जायनास. भाऊ आहे का तुला? नाही. बर बर. पप्पा कुठे गेले? पप्पा कुठे गेले? बर बर. ही गाभण आहे का काय का माहित नाही तुला? बर बर बर. ही बी तुमचीच आहे का? गायच आहे? बर बर. ही बी तुमचीच आहे. बर. ही 4 बी तुमच्या आहेत? ही तुमची नाही. ही 3 तुमच्या आहेत. ही वासरू एक तुमचा आहे. गोर आहे का कारोड आहे? इकडे इकडे. आता तुम्ही विकायला आणला का फक्त दाखवायला आणले? तर ही विकायचीत का? माहित नाही. बर. मित्रांनो बघू शकता लहान बाळ इथं आवडीने फार जनावर सुंदरपणे सांभाळत आहे. तिचे वडील कुठेतरी गेलेले आहेत. बघू शकता छंद कसा असतो लेकरांचा. एकदम नाद पाहिजे या गोष्टींचा मित्रांनो. तेव्हा कुठं नाव होता प्रत्येक क्षेत्रात. तुमच्या आहेत भया? लय निवांत झोपला. काय करा या पुढं. उद्या आहे प्रदर्शन. काय नाव आहे? याचं नाव मोन आहे. मोन्या. बर बर. कोणत्या गाईचं आहे? चौकत्या गायचं. तिचा. हा. किती देते मोन्याची आई दूध? दूध आता बघा तिनं 2.5 ते 3 लिटर देते एका टायमाला. मोन्याला दिसू द्या की असं थांबा. 3 लिटर देत आहे. एका टायमाला. एका टायमाला. हा. वर्ष होत आलाय त्याला येऊन आता. वासरू पाजून. वासरू पाजून गाबा गेली नाही लगेच? गिल नाही. टाइम लागलाय गाबा द्यायला. म्हणून वर्ष झालं दूध द्यायली. बर बर. मोन्याच्या आईचं नाव काय आहे? तिचं नाव लक्ष्मी. लक्ष्मी. कधी आले का पहिली? हो भरपूर वेळेस. तिनं लहान होत तेव्हापासून येत गेली. असं एवढी होत तेव्हापासून माळेगावला. बर बर. गेल्या वर्षी आली होती का? हो होती. गेल्या वर्षी होतो की आम्ही. कितवा नंबर आलता? आपला दुधामध्ये दुसरा होता. दुधामध्ये. हा. किती बक्षीस असते दुधाला? दुधाला पहिल्याला 21,000, दुसऱ्याला 15,000, तिसऱ्याला 11,000 रुपये असतात. 15,000 तुम्ही जिंकले. 15,000 जिंकले. कुठे कुठे नेता? कनेरी मठ वगैरे? हा, कनेरी मठ वगैरे. आता 3 कनेरी वर्ष मठाची झालं कधी झाला नाही असते? की. आता 4था वर्ष आहे कनेरी मठाला. नाही झाला आणखी. का बरं जायला नाही? काय माहित. नाही गेलो नाही. झाला नाही आमच्याकडे. आलं म्हणजे नाही. यात्राच भरली हा. नाही. कोण्या महिन्यात असते सोसायटीची यात्रा? ते उन्हाळ्यामध्ये असते. बर बर. मोन्या किती वर्षाचा आहे? आता ह्याला वर्ष होते आता. वर्ष होते. दात काय लावला नसेल? नाही वर्षाचा कुठला दात लावणार. बर बर. येत आहे म्हणा की. येत आहे वासरू. पण आता ही विकायला सांगितलं फक्त दावायला आणली? हे आता तिला दुधाळ गटामध्येच वापस त्याला विकायची आता मुन्याला. बर. मोन्याची काय किंमत सांगायला? मुन्याची एक 35,000 रुपये. 35. एकदम टकाटक सांगायचं. काय फेकायचं नाही. फेकायचं नाही काही नाही. एवढं एवढं आपण फेक सांगायचं नाही. हे 50ला देतो, हे 60ला देतो. नाही जे आहे ते आहे. मित्रांनो बघू शकता प्रदर्शनाला गोर आणून सुद्धा 35,000 रुपये किंमत सांगत आहे दादा. तरी पण व्यवहारात बसल्यास कमी जास्त 100% होते. होते. लावणीला ठेवू शकता आपण मोन्या, कारण तिची आई चांगलं दूध देते आणि नंबर जातीवंत काढलेले आहे. आहे. ते जातीवंत आहे. बरोबर. ह्यांच्या ब्रीडिंग वर काय काम करता तुम्ही? आता गोर बिर कुठलं लावता? म्हणजे जे आता चांगलं आहे, जे जातीवंत गोरा हा. आहे ते बघायचं. जे चांगलं आहे तिथे जाऊन ते गोरं लावायचं. ज्यावेळेस तिनं वापरला येईल हा. त्यावेळेस तिथे नेऊन गोरं लावायचं. आपलं गाव कोणतं? आम्ही
कुणकीचे हाव गाव कुणकी तालुका जळकोट जिल्हा लातूर. बरं तुमचा नंबर सांगा, मोन्याला कुणाला घ्यायचा असेल तर फोन लावतील तुम्हाला. 7892813659. बरं मोने आपल्या चॅनलच्या माध्यमातून आल्यास तुम्ही फायनल कितीला देतात? बघूत आता बैठकीत बसल्यावर काहीतरी कमी जास्त तरी एक ठरून आला असेल की घरून तुम्ही एक ठरून येते कोणी बी की एवढ्यापर्यंत द्यायचा, ह्याच्या कमी द्यायचा नाही. आता जे सांगितलंय किंमत त्याच्यामध्ये करू कमी आता तुमच्या चॅनलच्या 28 माध्यमातून पर्यंत येऊ शकते किंमत. आता एक 30 पर्यंत 30 पर्यंत एक दोन इकडे तिकडे मान ठेवावा मान लागतो. ठेवावं लागते आता बरं सगळं. मोन्याला बांधा. आता ते मोन्याची बहीण आहे का ही? आता तिची घेऊत मुलाखत. अलीकडे म्हणा. फक्त शेती कामाला आणि लावणीसाठी चालणार आपल्या इकडची बैल, शर्यतीला वगैरे चलत नाही. शर्यतीसाठी तयारी करावी लागते बैलाची. हा. हे शर्यतीच्या बैलाची 3 महिन्यापासून 4 महिन्यापासून तयारी असते त्या बैलाची. आणि आपल्याकडे कुणी काय आपल्याकडे तेवढं जे लक्ष असते देत नाही. नाही लक्ष देतात आपल्याकडे कुण्या बाबतीत लक्ष असते ही प्रदर्शन आपल्यासाठी आता लातूर जिल्हा झाला, नांदेड जिल्हा झाला, ह्या 2 गोष्टीमध्ये जास्त तर म्हणलं तर एक लालकंदारी देवणी हे प्रदर्शनासाठी फेमस आपल्या इथे. बरं ही गायीची सेवा किती वर्ष झाले करता हो तुम्ही? आता बघा मला कळत नव्हतं, लहान होतो तेव्हापासून तेवढा होतो तेव्हापासून एकदम माळेगावच्या यात्रेला येतात लहानपणापासून इथं. भया सेवा करते जनावरांची आणि येते तिथं. पण दुसरी कुणकीचीच आहे वाटत ती ते दिदी तुमच्या गावची. आमच्या चुलत्याची होती, अंकलची होती. हा. आता हे बी ते आजोबाचे चुलत आजोबाचे दुसरं पूर्ण परिवाराचा छंद दिसायला, सगळ्याला आवड आहे म्हणून चला. एकीकडं कोण आहे आमची साहेब दवाखान्यात आहे. मोन्याला खुराकामध्ये काय येतं भया? सरकीची पेंड असते आहे, खापरी पेंड असते आहे, मिक्सर पिठाचं मिक्स जास्त का नाही, चुन्नी चुनी वेगळी झाली, सोयाबीन भरडा म्हणा की सगळं भरडून देतात. भरडून म्हणजे लय असते मध्ये ते पिठाचं. आपण पीठ जसं आपण भाकरीसाठी पीठ करतो त्या टाईप मध्ये पीठ करायचं आणि ते पीठ द्यायचं त्याला. आपण जे खर्च करतो ते निघते का जनावरांच्या ते मोजायचं नाही, ते मोजायचं आवड म्हणून करायची आपली. निघाल नाही ना निघाल, खर्च काय मोजायचं नाही नाही. कधी जनावराचा. हा हा वही पेन घेऊन करायला गेलं ते येड होते म्हणून. ती हिशोब लावल्यापरी मग 4 वर्ष विचारत बसावं लागते. हिचं नाव काय भया? तिचं नाव काय? एक पुढे घाबरायला नवीन. नाही माणसाला बघून घाबरा. तिचं नाव काय आहे? का नाव ठेवलं नाही काय? नाव ठेवलं नाही. बर बर बर. हिला वानेरी कलर म्हणायचा. देवणी हो देवणी मध्ये वानेरी. वानेरी. बरं. आई बी वानेरी आहे, मुलगी बी वानेरी आहे आणि भाऊ जरा भांड्यामध्ये येते भांड्यामध्ये. शेवरा म्हणते. शेवरा येते तर. बर बर. ही गाभण आहे का? नाही आणखी. गाभण नाही. दात लावली? नाही बारीक आहे. दात एक लावली वर्षाची- असेल. नाही नाही 1 वर्षाच्या वर खाली आहे, म्हणजे 1 वर्षाच्या वरली 2 वर्षाच्या मधली आहे असं. लय मोठी नाही, काय वाढली नाही हाईटीची, हा बारीकच राहिली. मिरगाला जाईल गाभा. जाते आता ही विकायलाच आणली. हिला विकायला आणले, हिला आणि त्याला विकायचे आहे. हिची काय किंमत? हिची सांगितली एक 75,000 75,000. बैठकीमध्ये काहीतरी करू कमी. विकतेत का पण तेवढं सांगायला? विकतात. हा आता आमच्या गावामध्ये एक गाय आणली आहे, वासरू ह्याच्यापेक्षा पण बारीक होतं. आणलं होतं केवढ्याला आणा 1,95,000ला वासरू आणलेलं. म्हणजे असं का कशाने किंमत हे ठरते त्याची? आवड हा. वानेरीपणा दिसण्याहून त्या जनावराच्या त्याच्यावर असते. हे कितीपर्यंत जाईल मग भया? तर बघाव काय कमी जास्त बैठकीमध्ये करून. तर हिचे नाव काय म्हणलं? लक्ष्मी. लक्ष्मी किती 3 लिटर दूध देत आहे एका टायमाला, दिवसाचं 6 लिटर. स्वभावाला ती शांत आहे का? शांत आहे न स्वभावाला. सरा टाकता दूध काढू देत आहे का? हा दूध काय करता? विकताव? वासरू सुद्धा जवळ घ्यायची गरज नाही. हा दूध विकताव, कधी घरी खाताव. डेअरीला विकताव का दूध? नाही विकत नाही डेअरीला, घरी घरगुतीच. बरं बरं. वासराला किती सोडता एक टायमाचं? वासरू दूध काढून आपण जे 3 लिटर काढतो ते काढून दूध पितो त्यानं पुढे. बरं बरं. किती थानं सोडताव? एका थानाचा त्या कमीत कमी 1 ते 1.5 लिटर दूध निघतं तिथं. मग तेवढं 1 एक लिटर. थान सोडतात? 1 थान बरं. 1.5 लिटर समजून चालायचं पुढे आपण. लक्ष्मीचे किती येतं झाले? तिथे आता 2 येतं झालं. 2 येतं. हिचे काय आधीचे वासरू केवढ्याला विकलं? ते विकले 28-29,000ला विकले वासरू. प्रदर्शनात विकलं आपण का कुठं? नाही, घरी येऊन नेला. घरून नेलं. घरी येऊन नेलं. म्हणजे कॉन्टॅक्ट वाढतील प्रदर्शनाला आले. प्रदर्शनाला आलतो असं. ते गेल्या वर्षीच विकले वासरू. गेल्या वर्षी गेल्या वर्षी माळेगाव झालं. कितीला? ते 28,000 रुपये विकले. 28,000ला. म्हणजे ठीक जाते समजा. ठीक जातं. एवढं काय आबाळ हेपलायचं काम करायचं? बरोबर. आपण आबा हिपलायचे काम करायचं. हा जे आहे जे आहे ते real आहे. बोलायचं तिथे. हो ना. बरं बरं. उगा प्रदर्शनाला आलंय, मुलाखत घ्यायला आले तुम्ही मित्रांनो बघू शकता. भया मुलाखत घ्यायला आलो म्हणून सुका पाटलावणी काय पण फेकत नाही. ही काय आहे? कारवड आहे? हे कारवड आहे बारकी. हे बाहेरून विकायचं? आणली आहे. म्हणजे व्यापार बी आहे भाई आपला? गिऱ्हाईक वगैरे. व्यापार बी आहे का भाई आपला?
व्यापार नाही हा. घरच्या घरी ठेवतो असं बरं. चांगलं दिसलं तर उठ का काय नाव आहे बसली ते? ना आता बसू द्या ना उठ मा उठती काय बसती काय नाही बसायचं बसू द्या डावक अडकले पायाखाली म्हणून नाही, उठा. तुम्ही काढून तो बघा उठली तर बघा उठ का नाही तर राहिली बघा बर हे किती महिन्याची आहे ही आहे बघा आता 4.5-5 महिन्याची आहे लेणी ही केवढ्या पस्तर द्यायची कार्तिक तू पलीकडे केवढ्या पस्तर द्यायची ही आता विकली तरी विकायची नसताना विकायची नाही असं आहे. हिला तरी घरी किंमत ठेवायचं काय असं सांगायला हा? किती आले तर द्यायची किंमत किती सांगायची हिची? 30,000 आले तर द्यायची बैठकीला बसल्यास काय तर कमी जास्त होईल मानपान बैठकीमध्ये बसल्यापरी काय कमी जास्त होईल का म्हण माणसं आल्यापरी काय कमी जास्त होईल का म्हणा हा होते मानपान होईल काय. मानपान होईल तेव्हा तेव्हा. बर बर थांबा, ही बी कारवड आहे गुजार आहे काही सोडा 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 मित्रांनो ह्या कारवडाची आपण मुलाखत घेऊ शकत नाही कुठेतरी शेतात पायाला दिसाले चोरून पळून जायचे बरं हा. ती कोणत्या हिची आहे का हा हिची ही आहे इथं आहे हे बघा, इथं वासरू आहे दुकानात. काय कारवडच आहे ती? कारवड. बरं बरं आता हिची ही आहे मोठी ही विकायची. घेतलेली आहे तुम्ही विकाय हा विकायचं नाही असंच आणलेली आहे बघून हा. कुठं कुठं बघितली आवडली आपल्याला मनात भरली कारवड हा. की मग लगेच उचलायची तिला ठेवायचं नाही कोणी लगेच. शौकीन आला तर द्यायची त्याला द्यायची त्याला काय किंमत त्याची किंमत 70,000 रुपये गाभण आहे नाही 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 वासरू आहे ती बी बारक बर बर बाळकास आहे हा बाळकास दिसायली तसं वाटायली गाभण बर 70,000 द्यायची कलर कोणता आहे ते ही देवणीच आहे. देवणी मध्ये वाढणारी हा बर बर हा नंबर सांगा आपला या मित्रांनो बघू शकता चांगले जनावर आहेत भयाचे प्रदर्शनासाठी आलेले आहेत चांगलं दूध देणाऱ्या गाय आहेत ब्रिडिंग साठी कुणाला वळू विळू घ्यायचा असेल तर चांगल्या गायीचा वळू आहे मोन्या तर तुम्ही वळू खरेदी करायचा असेल किंवा तुम्हाला शोकाना कारवड वगैरे खरेदी करायची असेल तर भयाची संपर्क साधून तुम्ही त्या गायीची किंवा वासराची जे काय घ्यायचे त्याची खरेदी करू शकता नंबर सांगा भया 7892813659 पूर्ण पत्ता सांगा तुमचा आमचं गाव आहे कुणकी तालुका जळकोट जिल्हा लातूर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका